पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस कोसळू शकतो, त्याच्यामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विजय, तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात आणि सध्या काय स्थिती आहे? हॅलो वृषाली, निश्चितच मी आता पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा नदीवरती आहे आणि पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पूर्ण पालघर जिल्ह्यामधल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। मी आता ज्या वैतरणा नदीवरती उभा आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पावसासह अतिमुसळधार पाऊस सुद्धा या ठिकाणी कोसळलेला आहे आणि नदीचं स्वरूप जर बघितलं तर पूर्ण नदी ही काठोकाठ या ठिकाणी भरून वाहत आहे। ही वैतरणा नदी आहे, याचप्रमाणे सूर्या नदी आहे आणि या ठिकाणचं जे धामणी धरण जे आहे या धामणी धरण सुद्धा काही दार जे आहेत पाण्याचा क्युसेस जो आहे हा विसर्ग करण्यात आलेला आहे। पूर्ण जिल्ह्यामधले जे नदी नाले जे आहेत हे तुडुंब भरून वाहत आहेत आणि आज हवामान खात्यानं ज्याप्रमाणे रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे त्याप्रमाणे पूर्ण पालघर जिल्ह्यातलं प्रशासन जे आहे हे अलर्ट मोडवरती आहे। मध्यरात्रीपासून पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे, मात्र पूर्ण परिसरामध्ये जे आहे हे ढगाळ वातावरण पसरलेलं आहे आणि नदी नाले जे आहेत हे तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पालघर जिल्ह्यामधला पूर्ण हा डोंगराळ भाग असल्यामुळे डोंगरावरून येणारं पाणी जे आहे अनेक डोंगराच्या पायथ्याशी जे वसलेले गावं आहेत यांना सुद्धा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे।